आवडे
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, कुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाव, तुझे रूप गोड तुझे नाव, गोड तुझे रूप गोड तुझे नाव, तुझे रूप मद प्रेम सर्वकाला, मद प्रेम प्रेम सर्वकाला, विठुमा बोलिए हाथी भर दे, 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 हे बोलिया राही हृदय माझा, हे बोलिया राही हृदय माझा, हे बोलिया राही हृदय माझा, बोल तुझे रूप बोल तुझे प्रेम सर्वदा,
सर्व सुखाचे आदर वापर उमादेवीवर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय गोळीच्या सुखांत पार माहिले कामाल कृष्ण नंदाधरी आनंद ध्यान पूर्णे करती सभागा नंदाधरी आनंद आत्मामध्ये चंदे माना मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदाधरी आनंद विठोबार कुमारी विठोबार कुमारी शेवटचा दिवस आहे आज करी द्या बरोबर आहे
सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी नॉर्मली कोठेवाया आनंदल्या नर नारी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभं जगननीत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं गंजनेत्रं सदैनवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकडू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदां दड्यंधकारापः हस्ते स्फटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संसिदां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तरी भीमरत्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांजधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड चिजीवणारी
वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठघोषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेत कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करू. 9 ते 11 ची वेळ आहे. 11च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. मला थोडासा यायला उशीर झाला. मला असं वाटलं लोक म्हणतात 9ला सुरू करायचं आणि 10ला करतात आहे का नाही. या भावनेनं मला थोडा उशीर झाला. दर्शनाला गेलो आणि सगळा परिवारच सोबत होता. आज बायकोचा वाढदिवस आहे. ती म्हणे घरी थांबा नाही तर घेऊन चला. म्हणलं घरी थांबणं परवडत नाही, घेऊन जाणं परवडत आहे. म्हणून आज सर्वच परिवार आम्ही माऊलीचं दर्शन व्हावं म्हणून रात्री आळंदीला गेलो. नाही तर काही जाण्याची गरज नव्हती. इथंच थांबता आला असतं. कोणी बी राहू दिला असतं मला रात्रभर. होय बरोबर आहे का नाही. पण माऊलीचं दर्शन व्हावं म्हणून आळंदीला रात्री जावं लागलं. म्हणून थोडा वेळ झाला. त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी. असं रागान पाहू नका बरं. होत असतं थोडंफार आहे का नाही. आता मी मोठी माणसं आहे ना, अशी रागान पाहिलं मला कसं तरी होत आहे. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. काय एवढं सुख गोकुळात झालं त्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढी आता हे तोरण आहे ना, हे आनंदाचं प्रतीक आहे. बरोबर आहे. गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. पण जे कोणी कन्हैयाला पाहिलं जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ असा आहे कृष्ण चित्त आणि इथे कृष्ण. हा जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आणि जो मनाचं संमोहन करतो तो मोहन. म्हणजे कोणी देवाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता लालचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी आयसे झाले किंवा परत माघारी येत नाही किंवा घेत नाही असं सगळ्या गवळणीचं होऊन जायचं. असं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं. बोलत चला बरं का. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो. बोला बोला. कलश बसल्यावर मंदिराच्या कामा कलशो. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. सप्ताह वर्षाचा असो, 6 महिन्याचा असो, 3 महिन्याचा असो, 2 महिन्याचा असो, महिन्याचा असो, 15 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो अथवा 4 दिवसाचा असो, त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं होत असतो. म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. लक्ष द्या. मंदिराच्या कामा कलशो. कलशारोहण झालं की मंदिराचं काम झालं. बरोबर. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाचा समारोप झाला. माय हो बोलत चला. नदीचं वाहन कुठपर्यंत असतं जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. त्या बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्या जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत बोला. हा असं लक्ष देऊन ऐका. नुसता भात खायचं कीर्तन नाही. हा लक्ष द्या माझ्याकडे. नदीचं वाहन कुठपर्यंत समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिथं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठाला रोजचं कीर्तन वेगळं आणि रातचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो आणि आपण ते बोललो पण आहे का नाही. कारण रात्री मीच होतो ना. बरोबर आहे का नाही. आणि आजच्या कीर्तनात कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. काय सांगायचं असतं.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे. एक वचनी एक पत्नी एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी अनेक पत्नी अनेक बाणी. एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम जगारा. एका कामासाठी येऊन अनंत कामे करून निघून गेले. हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे. म्हणजे रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला 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 ना, जोरात बोला. किती बायका होत्या? 16,108. आपल्या एकीनच पासल्या उघड्या पडल्या. दुसरी केल्यावर मडच नाही असं काम आहे. महाराज म्हणले करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई. बरोबर आहे का नाही? देवाची बरोबरी आपण करू शकणार आहे का? देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपण बिडीचा चटका दिला तर 3 उड्या मारू. काही माणसं आपला संबंध मोठ्या माणसाबरोबर जोडतात. मोठ्या माणसासोबत लहान माणसांना संबंध जोडला नाही पाहिजे. मोठी माणसं मोठी असतात. बरोबर आहे? आता देवाची बरोबरी आपल्या कोण करता येणं शक्य आहे का? म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला कशा कशाचा होतो, कोणी कोणी केला, कशासाठी केला, या 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहे. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. अभेदाचा काला 3. हरिनामाचा काला, दही भाताचा काला आणि अभेदाचा काला. काला शब्द कसा तयार होतो? का अधिक आला बरोबर काला. तारीख घेतली म्हणून आला. काला जन्माला काला, याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम कथमिदम जातम कोवै करतास्य विद्यते. आहे मी कोण, कोणीही गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठे जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन बरं का. जन्माला का आलो याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काल. आपण या नरदेहात आल्यानंतर हा विचार केला पाहिजे बरं का, की आपण जन्माला कशासाठी आलो. काय म्हणतात, काय नाही हो महाराज, खाया प्यायचं आयुष करायची, मेलं की गेलं. अरे हे तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या बी जन्मात नाही तरी थोडी नाही तरी कोणी तरी काय थोडी. श्वान, श्वान म्हणजे कुत्रा, शुकर म्हणजे डुकर. नाही तर कुत्र्या मांजराची डुकराची गमदारता आहे का? चला बोला, काय गमदारता आहे महाराज सांगा. अहो कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ते बी खोपा बांधली. बरोबर आहे? कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला आठवतात. कलर बदलू, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. बरोबर आहे का नाही सांगा. मग आता त्याच्यात काय पुरुषार्थ आहे? अहो माणसाला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. माणसाला भूक लागली, कुत्र्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्रा मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे का त्याच्यात? भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. मग त्याच्यात काय पुरुषार्थ आहे? या नरदेहात आलो कशासाठी याचा विचार केला पाहिजे. बघा काला, आता दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला बोला. दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं, हा कालवा, हा काला नाही बरं का. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता याच्यातलं दही सामान्य नाही, याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. कोणतं दही आणि कोणती लाही? नामाचं दही आणि प्रेमाची लाही. तो फॅन थोडा इकडे करा, जमेल का इकडे फिरवायला? हा थोडा, हा ओके जमलं. लक्ष द्या. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. पुन्हा एकदा ऐका. काल्यात काय मिळतं? दही आणि, बोला, दही आणि लाही. मला सांगा आता, एवढा सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार आहे का? 7 दिवस सप्ताह केला महाराज आम्ही. महाराष्ट्रातले नामवंत महाराज गावात आणले आणि काय मिळालं? काला.
आणि काल्यात काय काजू बदाम पिस्ता मालपुआ रबडी नाही दही आणि लाई. हा परवडण्यासारखा व्यवहार आहे का? एवढ्या सामान्य तत्वावर संप्रदाय थांबायला तयार आहे का? तर ऐका, याच्यातलं दही सामान्य नाही, याच्यातली लाई सामान्य नाही. माया हो, कोणतं दही आणि कोणती लाई? नामाचं दही आणि प्रेमाची लाई एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुकत बाहेर राहायची गरज नाही, म्हणजे हा तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताह झाला असेल तर गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजायचं नाही. हा अजिबात समजायचं नाही महाराज. काय तर हे पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे, हे आता आहे बरोबर आहे का नाही? समजावं याच्या अंगातलं पाप अजून गेलेलं नाही. लक्षात ठेवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. अमृता दयात भिगे पुढे, अमृता दयात भिगे पुढे, अमृता दयात भिगे पुढे, अमृता दयात भिगे पुढे. पुढे बोला दिवा अक्षराचा, अमृता दयात भिगे पुढे, अमृता दयात भिगे पुढे. पुढे बोला दिवा अक्षराचा, अमृता दयात भिगे पुढे, अमृता दयात भिगे पुढे. क्या बात. दिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास भिगे पुढे. नामामृत गोडी बोला वैष्णवा लादली, को सुधा को कथा लोके को काच को मनीर महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधामृत आणि कुठं आमचं नामामृत. नामामृतापेक्षा लक्ष देऊ नाही का, सुधामृत फिक आहे बरं का. मग अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे आणतं त्यानं सांगा ना पटकन. काय लाजायचं त्याच्यात, बरोबर आहे का नाही? दारू कडू आहे. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस बायकोला झाकण भर दारू पाजलं. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. अगं मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती आहे काही बी कळतील पण पितील एवढं नक्की आहे. आमच्या गावात एक दारू पित होतं, त्याच्या किडन्या खराब झाल्या दारूने. मग त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं बरं, सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर जवळपास घडतं. मग त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा, दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या, आता तरी प्यायची बंद कर. तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगणार अशा माणसाला. बोला विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेम असलं पाहिजे बरं. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. प्रेमाशिवाय भजन आहे का? महाराज म्हणले थोर प्रेमाचा भुकेला. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय कुणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. जो प्रेम गली में आए नहीं, इकडे प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना क्या जाने. जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पा
दीवानी कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी ओ मेरा कृष्ण दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी ओ मेरा कृष्ण दीवानी 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 मेरा दीवानी मेरा प्रेम दीवानी। लक्षात ठेवा, मीराबाई भगवंताच्या प्रेमामध्ये वेड्या झाल्या होत्या. एक प्रेम दिवाणी, एक धरस दिवाणी. लक्षात ठेवा. मग नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. म्हणून म्हणतात जिबडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जिबड़ा दो दिन का जिबड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। बघा, नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. ऐकताय ना आता? नामाचं दही आणि प्रेमाची, बोला एकदा, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं, याचं नाव आहे काला. आणि तो काला आज आपल्याला मिळणार आहे, आपलं परम भाग्य आहे. मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. थोडा आवाज द्या. कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडला. आकाशवाणी झाली, ए मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा मायावर भरोसा नाही का? माने हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला नितीन महाराज की प्रेमाची भाषा राहत नाही. बरोबर आहे? 15 मिनिटं महाराज लेट झालात, लोक महाराज आलेत का म्हणत नाहीत. आलं करते आज तर लय आला असला अनुभव. आलं करते, गेलं करते. बरोबर आहे का नाही? परिस्थिती आहे बरं का. प्रेमाची भाषा त्रास झाल्यावर राहत नाही. सकाळी सकाळी बायकोनं चांगलं जेवायला दिलं का, बायकोला नवरा म्हणतो, वास तुझ्यासारखी बायको पुणे जिल्ह्यात मिळणार नाही. आणि 12ची 2 होत्या जेवायला, कुठून अवध सपदरात पडली काय माहिती. प्रेमाची भाषा राहत नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. बोलत चला मायाव. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा आवाज एका मिनिटात दाबतो म्हणा. इथे कशी बोलू तशीच बोल. माय आता चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला बोला बोला. माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखतात मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात, आहे का नाही? तिच्या अंगाला लागून तूप वाया गेलं नाही पाहिजे. मला सांगा, मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, माशीला फेकायला परवडतो.
बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, काय होत नाही, जाग्यावर फिल्टर. हा, हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. म्हणून कंसाने विचार केला, हिच्या पोट येणार आठवा जर मला मारणार असेल तर हिला कशाला जिवंत सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितले, वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. ऐका बरं का, मेल्यावर काही मागे राहणार आहे का? काही नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. माणूस मेल्यावर बरं का संजू शेठ, माणूस मेल्यावर त्याचे कपडे जाळून टाकतात, त्याचे औषध सगळं असं, बरोबर आहे ना. कशामुळं? त्याच्या त्या आठवणी ठेवायच्या नाही, आहे का नाही. मग त्यानं बांधलेलं घर बी जे शिबिन पाडून टाकायचं ना. त्यानं घेतलेली गाडी एखाद्या महाराजाला दान करा, त्यानं घेतलेली जमीन एखाद्या आश्रमाला देऊन टाका. नाही, त्या आठवणी नाही का. त्यानं कष्टातून घर उभारलं एवढं मोठं, त्या आठवणी नाही. कसे माणसाचे विचार आहे बघा बरं, आहे का नाही. कपडे तेवढे जाळतात का, धुण्याचा त्रास नको ना परत. कुठं ठेवायचे पुन्हा ते, कपाटाला त्रास, धुयाला त्रास, घराला त्रास. कपडे तेवढे जाळून टाकतात. मेल्यावर काही मागे राहणार आहे आपलं? काही मागे राहत नाही. कपडे नेऊन टाकतात, हाडं सुद्धा नेऊन टाकतात. तुमच्याकडे हाडं कुठे नेऊन टाकतात? बोला ना, तुमची नेली नाही का अजून? बरोबर, नेल्यावर तुम्ही सांगायला यायची नाही. आळंदीला आमच्या गावातल्या का पोरान बापा झाडं काशीला नेली होती. त्याला म्हणलं का रे बापा झाडं एवढ्याला काशीला नेऊन कशाला टाकली? तो म्हणे महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं काही गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही. एवढं तिरस्कृत जीवन जगण्यासाठी आपल्याला नरदे मिळालेला नाही. आला या नरदे आता काहीतरी चांगलं करा. कळलं माझं बोलणं? आला या नरदे आता काहीतरी चांगलं करा. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. म्हणून कर्म चांगलं करा, बाकी काय मागे राहणार आहे? आपलं कर्म मागे राहणार आहे. 2024च्या सुवर्ण महोत्सवात हे कार्यकर्ते होते आणि त्यांनी भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह केला होता. आम्ही पाहिला होता, आम्ही लहान होतो तेव्हा. हे कर्म मागे राहणार आहे. आणि 2024च्या सप्ताहामध्ये सप्ताहात अडथळा आणणाऱ्याला बी आम्ही डोळ्यानं पाहिलं. हेच कर्म मागे राहणार, बाकी काय मागे राहणार आहे? हे बघा, नाव दोन्हीकडे मिळतात. चांगलं केलं तरी नाव मागे राहतं, वाईट केलं तरी राहतं. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी बी प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे रामेश्वर भट्ट बी प्रसिद्ध आहे. अरे जेवढे माऊली प्रसिद्ध आहे तेवढे विसोबा खेचरही प्रसिद्ध आहे. अरे जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहेच ना. असं थोडंच आहे की चांगलं केल्यावर नाव मागे राहतं. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला, लोक त्याचंही नाव घेतात. आणि ज्यानं बंद पाडला, बोला 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 बोला, त्याचं बी घेतात नाही. ह्यानं बंद पाडला म्हणतात विठाला विठाला. कंसानं विचार केला, हिच्या पोटी येणारा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. तलवार घेतली, अंगावर धावून गेला, पण वसुदेवाने हात धरला. वसुदेवाने हात धरला आणि समजून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंड भेद. साम दाम दंड भेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर माणसाजवळ असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही, सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी, राक्षस आला तर सुदर्शन. भगवान शंकराजवळ डमरू बी आहे आणि त्रिशूळ पण आहे. भक्त आला तर डमरू, राक्षस आला तर त्रिशूळ. मग हे काय सगळ्या देवांना आमच्याजवळ जसा टाळ आहे तसा झेंडा बी आहे, कधी सरळ तर कधी उलटा. कळलं का माझं बोलणं? टाळकऱ्यानं नुसते टाळच नाही वाजवले पाहिजे, एखाद्याला टाळानं बी वाजवलं पाहिजे. एखादा सप्ताहाच्या धर्माच्या आड येत असेल तर हा टाळ फिरवता बी आला पाहिजे महाराज. असं थोडंच आहे. काल ज्यांची श्रेष्ठी झाली त्या एकनाथ महाराजाला शांती ब्रह्म म्हणायचे ना. पण सांगू तुम्हाला, एकनाथ महाराजानं देवगिरी किल्ल्यावर युद्ध केलं होतं. संत काय शांतच असतात असं थोडं आहे, बरोबर आहे का नाही? कमी पाकिट भरलं की लगेच राग येतो द्यायला. ते काय शांत असतात का सांगावं? मला काय सांगायचं, शांत असून नुसतं फायदा नाही ना. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. पाकिस्तान जिस भाषा हमें समझा है
उस भाषा में प्रति उत्तर देना चाहिए भाई और बहनों. बरोबर आहे ना. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला याला आता ताकदीचा आपल्या पुढे निभाव लागणार नाही. मग समजून सांगितलं वेड्या तुला हिच्यापासून भीती नाही ना, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. माझं घर आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जायला नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला तो कंसानं वसुदेवाने कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली. अरे मला आठवा मारणारे पहिल्याला मारून काय करायचं, माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले यार असाच पुण्य करायला लागला. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवाने सांगितलं देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठे न्या नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मजले गोकुळा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बाबा मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं माया जन्माला आली असेल तिला घेऊन इकडे या आणि मला तिथं ठेवून द्या. बोलणं किती सोपं आहे. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. बोलता वाटे सोपे करणी करता रिकामी जागा कापे. हे बघा एखाद्याचा विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. हे सोपं नाहीये. मी परवा इकडूनच इकडे देगलूर उदगीरच्या जवळ गेलो. आधी आलो. हे सोपं आहे का. मी गाडीत फेटा बांधला असतो विषय. बायको म्हणे आता पोरगी म्हणे पप्पा आता कसं बांधणार. म्हणलं पाय ना कसं बांधतो. आणि म्हणलं आता तुम्हाला असं 8 दिवस फिरवायला पाहिजे मग तुम्हाला कळल पप्पाची आईचे का काय. ऐका नाही लक्षात ठेवा. सोपं आहे काय सांगा बरं महाराज. अहो काही नाही. आता ते समोर आहे. परिवाराला बी वेळ द्यायला नाही हो. काही मुलांचे वाढदिवस नाही, कधी स्वतःच्या वाढदिवसाला नाही. का की बा आपण समाजाचं काहीतरी देणं लागते. आपण तारीख घेतली म्हणजे जायला पाहिजे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा फार अवघड गोष्टी असतात त्या. दया अंगी मोठे पण दया यातना कठीण. याच गोष्टी बोलण्यापुरत्या सोप्या असतात. आता हे टाळ वाजवणं, पखवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं आहे का. बघा बरं घाम पुसायला केवढा रूम आला. घाम येऊ दे जाय कांता पुसत जाऊ नको. मला कीर्तनात किती घाम आला तर मी पुसत नाही का. लोकांना कळावं हा घामाचा पैसा आहे बा. हे सोप्या गोष्टी आहे का महाराज सांगा बरं. अजिबात नाही. त्याची कॅपॅसिटी आहे. त्यानं दिंडीत गेल्या वर्षी बरं का महाराज माळशिरस ते वेळापूर एकट्याने पखवाज वाजवतो. एकट्याने 25 किलोमीटर एकट्याने पखवाज. तो पण तो स्टीलचा नाही असा जड पखवाज. आणि त्या सेवेचंच फळ आहे. त्या सेवेचंच फळ आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा
सोपं नसतं ना. हे तुम्ही ऐकण्याच्या अगोदर इंद्रायणी मातेला रात्रभर ऐकवत बसावं लागत असतं. हे तुम्ही ऐकण्याच्या अगोदर रात्रभर खोलीत वाजवत बसावं लागत असतं. हे गायन तुम्ही ऐकण्याच्या अगोदर एका बंद खोलीत 12 वर्ष प्रॅक्टिस करावं लागत असते. हे काय सोपं आहे? मी वयाच्या 11व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. लोकांना वाटत असेल कमी वयात महाराजाला प्रसिद्धी मिळाली. कमी वयात प्रसिद्धी नाही मिळाली, कमी वयात सुरुवात केली. कळलं माझं बोलणं? या सोप्या गोष्टी नसतात हो. बोलायला काय महाराज सांगा. हे बघा 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये. कळलं माझं बोलणं? राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था करावी. पण तू बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना. मग बरोबर आहे काय? एवढं उंचीच व्हावं लागेल ना. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. वसुदेवानं सांगितलं तुम्हाला नेणं सोपं आहे का? हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पहारा डबल केला, तुम्हाला नेणं सोपं आहे? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. आणि भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला आणि भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. याला इकू द्या, त्या गायकांना बी आवाज द्या, मृदंगाचार्याला करा हात वर. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सत्यम सत्य शिवनी निहितं सत्यम सत्य सत्यम तमेव सत्यम सत्यात्मकं राम शरणं प्रपद्ये. सत्य 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 म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता महिना हो? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणते असे रक्ष पाळते म्या मोहिले, सकळ द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वा क्या बात हो गई, आज जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन मेरा, त्याला गाण्याचा संगीत शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए ते रखवाले, हा हा तुम्हें मर्जिया वाले, दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वसुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घनश्याम को लिटाया था. बादल जाने उमड़ाए, बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई.
उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था घन घोर अंधेरा कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। करामात म्हणजे चमत्कार, हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात, मराठीत चमत्कार म्हणतात. चमत्काराला सुरुवात झाली, भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले, आणि गोकुळातल्या माईला मथुरेत घेऊन आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहिजे नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळांपण करणारी असते ना ती रोज जागा राहायची बघा, पण नेमकी आज तिला झोप लागली. आमच्या गावाकडे तिला दायन म्हणतात, तुमच्या इकडं आढळण? हा बोला ना, सुईन म्हणतात का? हा, कुठं सुईन म्हणतात, कुठं दायन म्हणतात, बरोबर आहे. लक्ष देऊन आहे का बघा. मग तिला जाग आली, पाहते तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंदा बाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतं आहे का नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचारा काळजी घेतात, तू म्हणून म्हणते नाही सांगतो, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या वडगावला इस्तू लावते आणि उरलेला लोणीत नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानं लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. आणि झाल्यावर कळतं माणसाला आहे का. पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो? बोले बाबा कचू ना भयो. अरे कचू ना भयो तो काय बाबा बाबा रटलं गाय घुम रही है. हे देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. हा का कचू ना भयो तो काय बाबा बाबा रटलं गाय घुम रही है. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं. ती म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण गवळण संकट गवळणला पुत्र झाला यशोदेला. संकट गवळणला पुत्र झाला यशोदेला. संकट गवळणला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटताची झुंड वळे. एक धावी एक पुढे वाटताची झुंड वळे. वान भरून या जाती नंद घरी झाली. वान भरून या जाती नंद घरी झाली. तुईनीची गडबड आणि नाचजानी येणं झाली. गडबड आणि नाचजानी येणं झाली. गवळण हा गवळण संकट गवळणला पुत्र झाला यशोदेला. गवळण संकट गवळणला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण संकट गवळणला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला. गवळण सांगती गवळणीला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते आवाज कमी झाला, आवाज कमी झाला. हा जरासं वाढवायला. हा एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी बोला, एक धावी. ती तिच्या पुढे बोलते, ती तिच्या पुढे बोलते. तिला वाटतं मी अगोदर बघावं, हिला वाटतं मी अगोदर बघावं. वान भरोनिया दाटी नंदा घरी झाली दाटी. श्रीनीची गलबल झाली. दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती एकदम नाही. तेल घालणं माहिती. हा त्याच्यात आमचा हात कोण झाला म्हणा मला. दाशी जणी हेल घाली. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराजांना तो आनंद आपल्या डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंदाच्या अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळीच्या तुका 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 गोकुळीच्या तुका
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. काय एवढं सुख झालं होतं गोकुळामध्ये? कारण सुखरूप आहे तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर आनंदाद्वय नित्य निरामय. जे का निर्धेय योगी याचे सच्चिदानंद रूपाय शोधवत्या हेत वेदापद्र विनाशाय श्रीकृष्णाय ब्रह्मा. सद्घन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. मग देव सोडून दुसरीकडे सुख मिळेल का? तुम्ही आता 2 तास इथं बसलात, काहीतरी आठवतंय का? या 2 तासात काहीतरी आठवतंय का? की मला शेतात जायचंय का, मला गावाला जायचंय का, मला हप्ता भरायचा आहे का, मला कार्यकर्त्याचं बैठक आहे, असं काही आठवत नाही महाराज. हे कीर्तन संपलं की चप्पल शोधण्यापासून जे घडामोड सुरू होती तर ताटावर भात येईपर्यंत, बरोबर आहे का नाही? देव सोडून गेले की दुःखच आहे. इथल्या इथं अनुभवा, काही टेन्शन नाही. इथं 2 तास कीर्तनात बसल्यावर एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. म्हणतात किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. थोडा सुखालात नाचुका उठालात पैंगण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. इमानदारीनं फक्त पुढच्या म्हणायला, बाकीच्या मागच्या सर्वांनी म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. महाराज एवढा आनंद आज आहे गोकुळामध्ये, तसाच आनंद आपल्या वडगाव मध्ये बी. आनंद आहे का नाही? आज बोला, आनंद आहे का नाही? कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बा. आता एकदा हाकलून देऊ गावाच्या बाहेर. ताण दिलाय 7 दिवस झाले यांनी, आहे का नाही? आज कुणाला सत्ता सुरू राहावा यात आनंद, तर काहींना आज कर म्हण. 8 दिवस मिळत नाही ना, बरोबर आहे का नाही? सत्तामुळे 8 दिवस काही भानगडीत पडायचं कामच नाही द्या. आणि आज जे परमार्थिक लोक आहे ना, त्यांना करमणार नाही. जशी एखादी लेक माहेरातून सासरला जाताना अवस्था होते का नाही, आज तशी अवस्था परमार्थ करणाऱ्याची होणार. अरे संध्याकाळी टाळ वाजला नाही, अरे कोणी माईक घेऊन सूचना दिल्या नाही, चला लवकर हरिपाठाला सुरुवात करा. कोणी म्हणलं नाही, अहो महाराज आलेले आहेत, लवकर चला भजनी मंडळ आणि मंडपात या. हा आवाज एका वर्षानं ऐकायला येईल. कळलं माझं बोलणं? जे परमार्थ करणारी माणसं आहेत ना, पंढरपूर सोडल्यानंतर जी अवस्था होती ना वारकऱ्याची, जशी लेक माहेर सोडून सासरला जाताना अवस्था होती ना, तशी वारकऱ्याची आळंदी पंढरपूर सोडताना अवस्था होतात. काल नाथ तीर्थीवरून जे माणसं घरी येत असतील ना, त्यांचे डोळे पाणावलेले असतील. अरे आम्ही आमच्या नाथ महाराजांना सोडून चाललो. आम्ही आळंदी आलो की 100 किलोमीटर जरी आळंदीच्या कीर्तन असलं ना, आम्ही आळंदीला जातो. का? त्या ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्याशिवाय समाधान वाटत नाही. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल तुम्हाला, आज हा 7 दिवस झाले आपण अनुभव आनंद घेतोय. हा आनंद बस आता काला संपला की हा आनंद तुमच्या जीवनात राहिला नाही. मी परमार्थ करणारी माणसं आहे. उद्या थोडाफार त्रास होत असेल, कोणी कोणाला काही बोलत असेल, कोणी कोणाचं काही ऐकून घेत असेल, कोणी कोणाला सहकार्य करत असेल, मदत करत असेल, पण हा आनंद जो आहे ना,
अरे किती रुपये दिल्यानंतर रात्री जेवढे माणसं होते तेवढे माणसं तुमच्या गावात येतील? चला बोला. तुमचा पैसा याच्या पुढे शून्य आहे हो. तुमचा पैसा याच्या पुढे शून्य आहे. तुम्ही बाकी कार्यक्रम ठेवा, तुम्हाला सर्व माणसं आलेली नाही दिसणार. कधी कधी तरुण जमतील तर कधी म्हातारे जमतील, कधी म्हातारे जमतील तर कधी ज्येष्ठ जमतील. आज ही परिस्थिती आहे. पण एक वारकरी संप्रदाय कीर्तन अशी एक गोष्ट आहे ना, तिथं लहानापासून तर थोरापर्यंत सगळे मंडपात बसले. मला हात आहे, सगळ्यांना एकत्रित येता यावं आणि नामाचा आनंद घेता यावा, हा खरा काला आहे महाराज. करमणार नाही. आता या महिला ज्या कीर्तनाला उभ्या आहेत हरिपाठाला, सांगा या वर्षभर कधी उभ्या राहिलेल्या दिसतील तुम्हाला? नाही दिसणार. तुम्ही या मंडपात कधी बसलेल्या शेजारणीसाठी? अरे आज ज्यांच्या भेटी झाल्या त्यांच्या वर्षानं होतील. आज ही परिस्थिती आहे. आज ज्या मुली आल्यात ना बाहेर गावावरून, मी पण दादाला म्हणलं घेऊन येता येईल आहे का नाही, लक्षात ठेवा. कारण हा सुवर्ण महोत्सव आहे ना. आज बऱ्याचशा मुली बाहेर गावावरून आपल्या माहेराला हट्टाने आल्या आणि त्यांना वाटत असेल की असा सप्ताह दरवर्षी आमच्या गावात झाला पाहिजे. बरोबर आहे ना मायाव? बरोबर आहे, लक्षात ठेवा. कारण अरे याच्यासारखा आनंद दुसरा नाही हो. आणि हे बघा, माणूस कुठेही फिरायला जाऊन आनंद घेईल. सांगू तुम्हाला, तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मित्राबरोबर फिरायला जाल ना, बरोबर आहे. कधी तुम्हाला बोर झालं की तुम्ही 8 दिवसाला कुठंतरी मुंबई लोणावळ्याला जाऊन याल ना. महिलांनी कशात आनंद घ्यायचा बोला? महिलांनी कशात आनंद घ्यायचा? अरे त्यांना हाच आनंद आहे 8 दिवसाचा, कळलं? म्हणून मी माझी विनंती करेल, तुम्ही गावासाठी सप्ताह करू नका, तुमच्या आया बहिणीसाठी सप्ताह करा. असा आनंद दुसरीकडे. आणि त्यांना एवढा आनंद आहे, तुम्ही त्यांना 7 दिवसाचा सप्ताह करून दाखवा, वर्षभर घरात ठेवा, त्या तुमच्यावर रागवणार नाहीत. मला हा आनंद याच्यासारखा दुसरीकडे नाही. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, भावी चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिये मन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिये मन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्याला पाहिल्याबरोबर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पायी या वेद लावे, गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेरून चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघा, आहे की नाही? पण माया हो, बाळांपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का?
नाही. गवळणी गेल्या, पाहून आल्या, पोराला वाटलं आपण जाऊ. पोरं गेले, गवळणी म्हणलं तुमचं काम नाही तर त्याला पळा. पोरं रुसले. भागवत महाराज नंद बाबा कळाले. बाबा बाबा पोरगा असून पोराला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय पण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले वेड्यावर पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये. अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरगा नंद बाबाला सल्ला देतो. बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही, लाला का पहिली बार मोडो देखणं है तो सजे धजी के भीतर जाणं पुढे हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मी 90 साल को डोकरा मोको का सजाय गो तू. 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरगा म्हणे देख बाबा तो को ऐसो सजातो है तू देखतो रह जाय गो. तो असं सजवतो ना, तो पाहत राहशील, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले लाला मैं तो खडे रह गो तो को जैसो सजाना है वैसो सजा. पोरानं नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, पगडी बांधली आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापर ठवा चंदन माथे पे पोज दियो, ओटो मोटो गाजर उठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा आरशात पाहिला होता, आश्चर्यचकित काय होतास तू. संध्याकाळी जगत उद्या काय होतास, उद्या येणार आहे. आनंद आहे बरोबर आहे. काय होता काय झाला. नंद बाबाला मोह आवरला नाही. नंद बाबा म्हणले लाला सच्चे बताओ मैं आज कैसो दिख रहा है. पोरगा म्हणतो बाबा सच्चे बताओ तू तर आज ऐसो लग रहा है जैसे आधी तेरो बिया भयो है. लग्न झाल्यासारखा नवरदेव दिसायला लागलास बाबा. नंद बाबा म्हणले आप जाऊ लाला का मोडो देखणे. आता जाऊ का पोराचं तोंड पाहिला. पोरगा म्हणे ऐसे नाही चलता है लाला का पहिली बार मोडो देखणं है तो नाच गाणो करके भीतर जाणं पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. पोरगा म्हणे देख बाबा लाला का मोडो देखणं है तो नाचणं पडेगो. तो पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबा म्हणले मग पोरासाठी काय पण एक हात डोक्यावर एक हात कमरेवर, जे शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. हा नाही त्या काळी जे नाचण्याचं साधन असेल त्या गाण्यावर नंद बाबा नाचत होते. नंद बाबाच्या वयाचा मित्र होता, दह्यानं भरलेला माठ होता त्याच्याजवळ. तो दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलं शृंगार माती मूल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्या कुबेदारी के सब शृंगार मिट्टी में मिला दियो तुने. सकाळपासून सजत होतो. नालायका दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो बाबा तो नाही लाला का पहिली बार मोडो देखणं है तो दही में सरावर होके भीतर जाणं पुढे हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला तुने तो कृपा करते. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आत जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. जात कर्म संस्कार केल्याशिवाय पोराला पाहायला जमत नाही. पूजेला बसवला आणि ब्राह्मणानं स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्तिनः इंद्रो रथश्रवा स्वस्तिनः भोगा विश्ववेदाः स्वस्तिनः दाक्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पती दधातु. डोळ्यात बनला असंच असताना ते येतही मला पण वेळ नाही आहे. लक्षात ठेवा देवा राक्षसा टाका, दूध टाका, तूप टाका, फुलं टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. ब्राह्मण रागवले बाबा ये क्या कर रहे हो. दूध के कह रहे, फूल के नाही, फूल के कह रहे, शक्कर के नाही, शक्कर के कह रहे, घी के नाही, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मना बीस पूजा पाठ में कचुना लागे है. मारो मन तो कुणबी सर्टिफिकेट में चलो गए है. मारो मन तो स्वरा में चलो गए है. बोले माझं मन गेलं पोरात, आता मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नाचत नाचत नंद बाबा आत गेले कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा. कशामुळं बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी आनंद नारे. बालकृष्णानंदा घरी आनंद नारे. बालकृष्णानंद घरी
निराकार असणारा परमात्मा सगुण साकार लहान होऊन जन्माला आला होता, म्हणून त्याचा आनंद गोकुळात होता. आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्णानंदा घरे आनंदल्या नर नारी विठोबार विठोबार टाळ्या वाजवा. त्यांनी तर पुण्यावरून आणला. काय नाव आहे त्यांचं? मुंबईवरून. मुंबई काय नाव आहे? आदर्श शेठ. आदर्श शेठ म्हणतो ना, तुम्हाला कळलं आता कोण आणलं, बरोबर आहे की नाही? टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. आता तर जेवायचं कामच नाही मला. आता मी आता भूक लागेल असं एक वा. जमलं आता जेवायची बी व्यवस्था झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. बघा आता हे सगळं हाराचं ओझं व्हायला लागलं प्रेमाचं आहे की नाही. पण त्या माय म्हणल्या राहू द्या, त्या लक्ष राहू द्या म्हणजे माय लय जडे लक्ष देऊ नाही का. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. एकदा कार्यकर्त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सगळे घाल द्या विनेकरी. हो बाबा काय नाव आहे त्याचं? ठेवा ठेवा. रामदास बाबा घाल द्या ना. म्हातारी आहे का इथं? म्हातारी आहे का? इकडे बघा एकदा. रामदास बाबा म्हातारीकडे तोंड करा एकदा. गेल्या गेल्या दिष्ट काढणार म्हाताऱ्याला. माय काय दिसत होती तुम्ही. लक्ष देऊन आहे का? आनंद आहे, हाच आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुंदर. लक्ष देऊन आहे का? पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगायला सुरुवात केली. हा
डाव्या गुडघ्याने रांगत रांगत रंगणे गोविंद लोणे रांगत रंगणे गोविंद लोणे रावणे धरत गवळणे रावणे धरत गवळणे आने चरणे तिगाई जोरे साधव दैव जवाने समारणे धवल के साधव सुरुवात केली बघा. लहानपणी कोणी बी खोड करत असता. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. लहानपण खोड्यात शोभत असतो. उगा म्हाताऱ्या माणसानं पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या वडगावला तो बायोडाटा माहिती आहे, बरोबर आहे का नाही? वय वाढल्यामुळे लोक बोलत नाही, एवढा त्याचा अर्थ आहे. हो, खोरी केली नाही असं माणूस आहे का? लेकर किती गोडगा. त्या दिवशी पोरगी म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाई हे फाटू दे मग दुसरा आणू. फाडला ती ना म्हणे. आता काय लेकराचं काय असतं महाराज सांगा? लेकराचं लेकर जेवढे खोडकर लेकर तेवढा आनंद देणारे असतात ना, बरोबर आहे का नाही? एक पोरग शाळेतच गेलं नाही, जरा 4G विनोद आहे, कळला तर बघा. शाळेत गेले नाही, त्याचे मास्तर म्हणले बाळा तू शाळेत काऊन आला नाही रे? तो म्हणे एबीपी माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणली कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. बसलो म्हणे माझा काय करा सांगा. एक वर्ग बापर म्हणे बाबा मला बुलेट गाडी पाहिजे म्हणे. बुलेट गाडी माहिती ना, ते मोठ्या आवाजाची 2 व्हीलर. म्हणे बाबा मला बुलेट गाडी पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले? म्हणे एक किक मारा एक गेअर टाका. काय सांगणार आहे तुम्ही? लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. एवढा खोडकर होते का नाही? या रांगत असताना चोऱ्या केल्या. चोरी केली हे महत्वाची नाही, कशाची केली हे महत्वाची आहे. हरीने माझे हरिरे हरिरे माझे हरिरे 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 आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गाराणं घेऊन यायच्या, आहे का नाही? यशोदा कृष्णाची सांगावे गोकुळी रहावे का जावे, 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 गोकुळी रहावे का जावे. यशोदा कृष्णाची सांगावे गोकुळी रहावे का जावे. गोकुळ सोडून जावं, त्या पोराला काहीतरी समजून सांग. आता आपलं लेकरू खोडकर आहे माया हो, हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? ज्याला खरं वाटतं ती सावत्र असावं. आपलं लेकरू खोडकर आहे हे सख्या आईला कधीच खरं वाटणार नाही, बरोबर आहे? लेकरू जेवढं खोडकर तेवढा आईला आनंद होत असतो. बघा लक्ष देऊन आहे का? बरं का मला काय सांगायचं, यशोदा माता उलट त्यांना म्हणायची बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोविंदाने, काय सांगता ताराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता ताराने गे गोकुळ जाणारी. श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची समज जोडा रे.
तुम्ही लटकत घेता हार गे गोकुळच्या नारी तुम्ही लटकत घेता हार गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा घोडा हार घेता घरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी भारतात गुणाचे ताणे भारतीय गोजीर गाणे काय सांगता गाणे गे गोकुळच्या नारी काय सांगता गाणे गे गोकुळच्या नारी भारतात गुणाचे ताणे भारतीय गोजीर गाणे काय सांगता गाणे गे वडगावच्या नारी काय सांगता गाणे गे गोकुळच्या नारी माझ्या पोराचं गारानं सांगू नका आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या बरोबर आहे ना पुरावा असेल तर पुरावा नाही कळलं का पुरावा असेल तर पुरावा पुरावा नसेल तर का पुरावा म्हणून म्हणतात भीमराजे आरोप करू नका पुरावे सादर करा पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे राजकारणातून संन्यास गेला अध्यक्ष महोदय असं असतं ना ते पुरावा पाहिजे ना बरोबर आहे का यशोदा माता म्हणते पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या गावात एक गवळण नागव होती बघा ती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो माझ्या घरी मग तुला बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेवलं कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं कन्हैया म्हणे पेंड्याचा घर नंबर लिहून घे पेंड्या म्हणे तिचा घर नंबर मोबाईल नंबर व्हॉट्सअप इंस्टा टेलिग्राम सगळं मला माहिती आहे चाल हिच्या घरी जायचं रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले दही दूध खाल्लं आणि लक्ष देऊन ऐका बरं का ती बांधून टाकल म्हणली होती ना सकाळी सकाळी आता बांधून टाकल म्हणल्यामुळं काय केलं तिची वेणी घेतली आणि गवळ्याची दाढी घेतली दोन्हीची गाठ मारली आणि कन्हैया निघून गेले पूर्वी गवळणी लवकर उठायच्या होय मायावर पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं दळावं लागायचं आहे की नाही आता गवळणी नाही दळत आता गवळी दळतात घेतला डबा की गिरणीवर गवळणीला उठायचं काम नाही आता पहिल्यासारखं राहिलं का तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं पुढे जावं लागायचं विहिरीवर जायचं बादलीने पाणी काढायचं हंड्यात टाकायचं डोक्यावर हंडा घ्यायचा रांगीत टाकायचं किती कष्ट होते माय आता ती कष्ट राहिली का आता पाणी भरायचं म्हणलं की विहिरीवर जायचं काम नाही आता गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही आता त्याच्याही पुढची सुविधा आली नळाला पण हंडा लावायची गरज राहिली नाही नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळी त्याच्या तोंडात घालायची कमी करायचा नाही बरं का जमाना बदलत चालला एकानं मला परवा मेसेज केला म्हणजे महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही म्हणलं काय भूकंप होणार आहे का जग संपून जाणार आहे म्हणलं तू काय शास्त्रज्ञ आहेस काय म्हणजे काय झालं म्हणलं इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही म्हणजे काय जग संपून जाणार आहे का नाही म्हणे महाराज म्हणलं मग कसं काय सावली मिळणार नाही म्हणजे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणार पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा प्रश्नच नाही बरोबर आहे का नाही सांगा माझ्या खोड्या कन्हैयाने गेल्या लक्ष द्या माझ्याकडे गाठ मारली निघून गेले ती गवळण लवकर उठली तिच्या मानेला बसला झटका ती म्हणजे अहो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला तो म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते मातोण्या मातडी धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागी प्रमाण आहे त्याला माझ्या मनाचं बोलणार नाही पाहता तर दाढीची वेणीची गाठ म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही कोणतरी गाठ मारली म्हणे मारू दे मारली पण सोड ना आता हा ब्राह्मणाने आपल्या गाठी मारल्या सुटायला लागल्या त्या आळंदीला बी सोबत आणावं लागतं सुटती का गाठ सांगा बरं महाराज सांगा अजिबात सुटत नाही देवान मारलेली गाठ सुटत असते का सोडायला गेले सुटना मग आता कापून काढू म्हणे कात्री का उशाल घेऊन झोपतो का माणूस कात्री होती वरच्या मजल्यावर गवळी म्हणे जाय कात्री घेऊन येते म्हणे हाय का थोडी तरी अक्कल एक तिला कसं जाता येईल चला उठा म्हणे निघाला दिंडी सोळा वरच्या मजल्यावर कापाय गेले कापणा जाळाय गेले जळना मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे म्हणे कागद तू कन्हैयाला काही बोलली होती का म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी मग बांधून टाकते कशाला आगीत हात घातला म्हणे तू आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही म्हणे असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं का त्याला नाव इलाज म्हणे आता त्याच्या घरी जावं लागेल त्याच्याशिवाय ही गाठ सुटणार नाही तोपर्यंत कन्हैयानं सर्व पोरं दारात आणून उभे केले म्हणे पोरं तुम्हाला सोंग पाहिजे का म्हणे हो चला माझ्या बरोबर आता या घरातून सोंग बाहेर येणार आहे म्हणे तर ते सोंगच होता ना लग्नात नवरदेव पुढं आज नवरी पुढं ही 6 फुटाची हे 5 फुटाची असं चाललं बाबा माझ्या मनाचं बोलत नाही गवळण गरगर गिरक्या घेई गवळी दाढी वर करी प्रमाण आहे त्याला पोरानं हुऱ्या केला हय 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 पोराच्या पान उडाली धूळ गेली गवळणीच्या नाकात धूळ गेल्यावर काय होतं शिंक येते गवळणीनं हात शिकेला का मागचा गवळी
टायमा पडला बाबा, धन्यवाद. हा, लक्ष देऊ नाही का भांडण नंद बाबाच्या दारात म्हणे का नाही एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा, मारली नाही पण सोडून दे. हा, तसा असन तर सोडतो म्हणे. गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील माझ्या नादाला म्हणे, आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या कन्हैयाने केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. एवढी खोडी सांगतो आणि थांबतो. हा, काय खोडी केली? मैं आईला म्हणे मैया तो कोई बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. चला विचार, तुला काय विचारायचं तर मैया सची बताव, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? दूध म्हणजे दूध आणि पूत म्हणजे तुला ना, पूत म्हणजे पोरग. तुला दूध आवडतं का मी आवडतो? यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है, मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे. मला तू आवडतो वेड्या, तुझ्यापेक्षा दूध जास्त आलं का? तुला आईची परीक्षा घेतली देवानी, पातीला तापाय दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातेल्याच्या वयात. बघू आईचं किती प्रेम आहे. आईच्या मांडी होते ना, पातेल्यातल्या दुधाला इशारा केला. दूध उतू चाललेले यशोदा मातेने पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकून दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात. नितीन महाराज हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाचायला व कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाला कळेल, बाकी जायला नाही कळणार. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो बरं का. लक्ष येत नाही का बघा. पळतच गेली यशोदा माता आणि पातीला खाली घेतला. आल्यावर काय लक्ष द्या माझ्याकडे. आल्यावर का नाही म्हणले काय खोटराटी आहेस का तू? आताच म्हणली होती मला दूध नाही आवडत, तू आवडतं दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बात ऐसी करो है मारी बुद्धी की खोपडी गरम हुई जा. आहे तर एवढंच आपण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. आणि बायांना दूध जास्त आवडतच ना. मी तब्येत काय झाली नाही माहितीये का? आमच्या आजीने मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती तंगरी आता. मला वाईट म्हणणार लय जीव जगत नाही बरं का. लक्ष देऊ नाही का. दुधापेक्षा साय जास्त आवडते बायांना. नाही का बायांना मला चहा प्यायला नेलं म्हणे चहा घेता का दूध? म्हणलं दूध. ते माझ्या समोर कप मांडला आणि ते पातीला धरलं दूध ओतायची. मला बोलायची दूध ओतायची. ती साई पुढे आली. मला वाटलं पडती 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 कशाचं टोका आल्या बाई. साई तर पाबळलाच नाही गाडली ती. तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला बत्तीच्या बत्ती दात आहे तिच्याच हातचं दूध प्यायचं जा. नाही तर दुधाचं कधी दही होतं. दुसरीकडे रुपया शिल्लक घ्या पण फुकत जाऊ नका. अशा कोड्या कन्हैयाला केल्या. आईला म्हणे मी काळा का झालो सांग. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोले मुस्काते मैया ललन को बताया, काली आंधी आई आधी रात में तू आया. बाबरा कन्हैया मेरा हो, बाबरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. पांडुरंग कसा आहे बोला ना. पांडुरंग कसा आहे? काळा आहे. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. गोरा असल्यावर किती लागले? मग म्हणतात तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का बहुत गुजरार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का गुजरार है. यशोदा मातेला कळलं आपलं पोरग खोडकर आहे. आता आला घरी ठेवायचं नाही. गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटले. राधिका गवळणी भगवंत गाई चारायला गेले. तिथं खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरिया बघतो बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंताने मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदीबार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागला ना. आपापल्या गाई ओळून आणा. चला वळू गाई वै तुझे वेके डाई वाहू केली वन पाय पिढी झाला शेण. सर्वांच्या गाई ओळून आणायला सांगितल्या. आता गाई कोणत्या गोकुळ
कोणतं आणि काला कोणता? एकच मिनिट लक्ष द्या. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिया झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी. मग ही मनरूपी गाय देवा तुम्ही वळा. तुका म्हणे तो राख मनेरी. मनरूपी गाय तुम्ही वळा. बाकीच्या गायी मिळतो. भगवंताने सर्वांच्या गायी एकत्र करण्यासाठी बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। सासरी वाजवली. सर्वांच्या गायी एकत्र केल्या. सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या. माझी आई तशी बाय नाही तरी घरा जाय. तरुण या माय नवनीत आणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी. माझे पाय वेगळे खडकी सोडी गेल्या मोठा. आदता दही काला कोमटा बिभरत वेणुम जटरपटा येऊ सुंग वैत्रे जग सेवामे बानो मसुरं गौलम तत्फलान अंगुलेषु दिष्टान मध्ये सो परिसुरदोहो हासे नर्म विश्व ईश्वर के लोके मिश्रे भू भुजे यज्ञ भूग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की भगवान जय जयकार केला. भगवंतानं काला मिळू दिला नाही. तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यावर काल्याचा प्रसाद मिळत असतो. तो आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. 5 मिनिटं माझ्या हातात आहे. बरोबर 11ला म्हणजे 11ला थांबणार आहे. पुन्हा एकदा या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावकरी मंडळीने हा कार्यक्रम घडून आणला. एकदा पुन्हा मी रात्रीपासून कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. या कार्यकर्त्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. सगळेच भजनी मंडळ ते आमचे बाबा. काय नाव आहे बाबांचं? हा राजगुडे अण्णा. अण्णा अण्णा राजगुडे अण्णा. ते अण्णा ते दुसरे जाडेले कुठे गेले? हा ते एक आपले दादा माऊली साहेब. माऊली अजून एक जण. असे 5-7 जण नेहमी माझ्या संपर्कात राहिले बरं का. आणि संजू शेठ आपल्या गावचे सरपंच. संजू शेठनी छान पुढाकार घेतला. मी संजू शेठनी पुढाकार घेतला हे विशेष मानणार नाही. गावकऱ्यांनी त्यांच्या हातात दिलं हे विशेष. कारण अशा कार्यक्रमात कोण पुढे होणार नाही महाराज. अहो ज्याला संधी मिळेल तो संधीचं सोनं करेल. बरोबर आहे का नाही? पण ते भाग्याशिवाय मिळत नाही शेठ. काहीतरी तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य असावं म्हणून तुम्हाला याच्यात सहभागी. नाही तर सरपंच सहसा सप्त्यात नाहीत भेटत, धाब्यावर भेटतात. मी बऱ्याच गावचे सरपंच पाहिले धाब्यावर भेटतात. बरोबर आहे का नाही? पण तुमचं काहीतरी पुण्य असावं, काहीतरी तुमचं भाग्य असावं की तुम्हाला हा सुवर्ण महोत्सवाचा सप्ताह पुढाकार घेऊन करण्याचं भाग्य. हे भाग्याशिवाय मिळत नाही बरं का. हे बघ याच्या अगोदर खूप पंतप्रधान झाले, पुन्हा बी होतील. पण 500 वर्षात रामानं ठरवलं होतं मला मोदीच्या हातानं मंदिरात जायचं. 500 वर्ष म्हणजे जोक आहे? 500 वर्ष म्हणजे जोक नाही महाराज. देवाचं कार्य करून कोणाकडून घ्यायचं हे देव ठरवत असतो. कोणा कारणे हे, मी प्रमाण देईल तुम्हाला, कोणा कारणे हे झालेशे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. कळलं माझं बोलणं? आता हा काल्याचं इथं कीर्तन व्हावं अशा कोणी कीर्तनकाराची अपेक्षा नसेल. अहो एवढ्या सुवर्ण महोत्सवात, एवढ्या मोठ्या सप्त्यात आपल्याला बी संधी मिळावी होय.
अण्णा कोणाला वाटत नसेल असं सांगा बरं, पण ते माझं प्रारब्ध असावं, माझं भाग्य असावं, म्हणून मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. बरोबर आहे का नाही? आणि हे सोपं नसतं बरं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं पुण्य एकत्र यावं लागत असतं. म्हणून शेठ थोडाफार त्रास झाला असेल तर अजिबात दुःख मानू नका. बरोबर आहे का नाही? पुढं होणाऱ्या माणसाला बोलणं खावं लागत असतं. बरोबर आहे? पुढे होणाऱ्या माणसं मोठे पण घ्यायचं म्हणल्यावर थोडं बोलणं बी सहन करावं लागेल ना. असं कसं मिळेल? अहो देवाला देव पण यायच्या अगोदर टाकीचे घाव सोसावे लागतात. तो टाकीचे घाव असं पायात धरून देवाला घडवतो आणि मग आपण त्याची पाया पडून पूजा करतो. कळलं माझं बोलणं? म्हणून नेमकं तुम्ही सरपंच व्हावं आणि सुवर्ण महोत्सव यावा, ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी एकमेकाशी संबंधित असतात. बरोबर आहे का नाही? म्हणून या संबंधित गोष्टी असतात. म्हणून काही कमी रमी पडलं तर तुम्ही टाका आता. बरोबर आहे का नाही? काही कमी कसं तर कमी पडणारच नाही काही कार्यक्रमाला, पण जरी पडलं तर पुढे होणाऱ्या माणसानं त्या जबाबदाऱ्या सांभाळा. म्हणून मी संजू शेठला सुद्धा धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपल्या साऊंडवाले दादा, शूटिंगवाले दादा असतील, आमचे महाराज मंडळी, आमचे विशाल महाराज, भागवत महाराज, इकडं आपले नेहमी दरवर्षीचे आमचेच नावकरी दरवर्षी नियोजन महाराजाकडे राहायचं. ते म्हणले महाराज माझं दरवर्षी नियोजन मी करायचो, पण आपण दोघं एकाच नावाचे येत आहे ना, त्याचं बी नाव शिवाजी शेठ आदक पाटील आहे का नाही, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. बघा बरं, एवढे पैसे सगळे या मंडळीने दिलेले आहेत. ते वसंत शेठ आहेत, पुन्हा शिवाजी शेठ, वसंत शेठ, या सगळ्या मंडळींनी, आशाताई गवळी आहेत, देवराम दादा, गणपत दादा आदक यांनी पण 1,01,11 आहे का नाही, त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा जोरदार. 1,11,000. अजून हे फकीरा शेठ पण येत का? फकीरा, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. वा, 1,11,111 एवढ्यासाठी टाळ्या वाजवा ना. 50 आणि 20 आणि 25 धरच ना मी. बरोबर आहे का नाही? एवढे दाते आज आपल्या गावामध्ये आहे, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराज. मग एवढ्या साऱ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम झाला. मी सांगेल तुम्हाला, कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्यातून झाला की त्याचा आनंद वेगळा असतो. अहो पैसा तुमच्या गावातला एका माणूस खर्च करत आणि लोकच नाही आल्यावर काय बोंबलत बसायचं? पैशाला काय किंमत आहे हो? ही सगळी मंडळी, रात्री मला गाडी काढायला जागा नव्हती, एवढी माणसं कीर्तनाला होते रात्री. बरोबर आहे का नाही? म्हणून आज हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडल. मी तर म्हणतो तुमच्या परिसरानं तुमच्या गावाचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. परिसरातली गावं जर इथं कीर्तनाला आले असतील लोक तर म्हणत असतील, अरे त्यांच्या डोक्यात आता एकच असेल, वडगाव सारखा सप्ताह आपल्याला एकदा करून दाखवायचा. बरोबर आहे? वडगाव सारखा सप्ताह एकदा आपल्याला करून दाखवायचा. नकळत बऱ्याच माणसाच्या अंतकरणात असं येऊन गेलेलं असेल. बरोबर? म्हणून मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते कैलासवासी अलका शंकरराव राजगुडे यांच्या स्मरणार्थ शंकरराव बाबूराव राजगुडे, त्यांचे मालक कुठे आहेत ते? वा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवा गेलं पडत जाऊ नका, वाजवा टाळ्या. बरोबर, आज एकट्या माणसानं हे सौजन्य घेतलं का नाही? म्हणून कदाचित मी तर म्हणतो आज हे त्यांचंही काहीतरी भाग्य असावं. पत्नीच्या स्मरणार्थ सेवा घेतली त्यांनी, म्हणजे किती त्यांचं मंडळीवर प्रेम असेल आहे का नाही? क्वचित माणसं आहेत महाराज असेल, पत्नी गेल्यावर दुसरे पत्नी 8 दिवसात आणणारी खूप आहेत. पण आपली पत्नी गेल्यानंतर तिच्या स्मरणार्थ आपण एखादी कीर्तनाची सेवा घ्यावी. आणि भगवंताने अशी वेळ अशा माणसावर आणू नये, ज्याचं एवढं अंतकरणातून पत्नीवर प्रेम आहे, त्याच्यावर अशी वेळ नको यायला. म्हणून भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी ही कहाणी, असं असताना हे बघा, खरंच सांगेन मी तुम्हाला, पत्नीची किंमत तरुण वयात कमी कळते आणि म्हातारपणात जास्त कळते. तारुण्यात कदाचित पत्नी आपल्याला काय असते कळणार नाही. तुमच्या फेसबुकला 5,000 मित्र आहेत, तुमच्या इंस्टाग्रामला तुमचे 10,000 फॉलोअर्स असतील, तुमच्या व्हॉट्सअपला 1000 माणसं असतील, पण जेव्हा तुम्ही आजारी पडाल ना, तेव्हा आयसीयूमध्ये या 5,000पैकी, या 10,000पैकी, या 1000पैकी कोणी बसलेलं नसेल. आयसीयूच्या बाहेर तुमची पत्नी बसलेली असेल किंवा तुमची बायको बसलेली असेल. लक्षात ठेवा बरं का. म्हणून खऱ्या अर्थानं
आज दादांच्या जीवनातून ती पत्नी निघून गेली. आपण भगवंताला प्रार्थना करूया की अशी वेळ कुणावर येऊ नये. कारण नाही का, पती विना पत्नी आणि पत्नी विना पती हे दोघंही अधुरे आहेत. हा, एकमेकाला मायाओ. तुमच्या जीवनातला खरा दागिना जर कोणता असेल तर आपला मालक आहे. म्हणून नवऱ्याला सोन्यासाठी भांडत जाऊ नका. सोन्यासारख्या नवऱ्याला जपत चाला. कळलं माझं बोलून? अहो, तुमच्या अंगावर किती बी दागिने आहेत आणि तुमचे मालक जर नसतील तर त्या दागिन्याला काही शोभा आहे? काही शोभा नाही. म्हणून मी सांगेल, जास्तीत जास्त मोठ्या घरच्या महिला बघा तुम्ही. एखादी पोत आणि एखादं पेंडल तिच्या गळ्यात दिसेल. लक्षात घ्यावं. आता काय कमी आहे अशा ताईकडे? जर ठरवलं तर 2-4 किलो घालून येऊ शकतात ना. बरोबर आहे का नाही? सांगा, येऊ शकतात का नाही? पण मी सांगेल की बाईचा सर्वात मोठा दागिना जर कोण असेल तर आपला मालक आहे. याच्यापेक्षा मोठा काय दागिना आहे महाराज? लक्षात ठेवा. म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या शंकरराव दादांना माझ्याकडून धन्यवाद देतो की तुम्ही आजचं हे कीर्तनाचं सौजन्य घेतलं. पुनश्च एकदा सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद. कार्यकर्ते म्हणले की सगळे आले. बरं, मला नावं सर्वांचे पाठ नाही, तर घ्यायचं नाही असं काही म्हणत नाही. पण तुम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. बरोबर 11 वाजले, वेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि कार्यकर्त्याकडून काही कमी जास्त झाला असेल तर मी कीर्तनकार म्हणून त्यांच्याकडून सगळ्यांची माफी मागतो. कारण थोडंफार एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कुठं ना कुठं काही ना काही मागं पुढं होत राहतं. बरोबर आहे का नाही? पण आपण सांभाळून घ्यायचं, सामावून घ्यायचं, चालत राहतं महाराज. बरोबर आहे? कोणतीच गोष्ट मनासारखी होईल असं नाही आहे. पण थोडंफार झालं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा क्षमा, माफी. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. नाम विठ्ठल होतो माझे जीवन. तुम्ही वारे डोळीकडे वाहतच्या धारागारे डोळीच्या मोकळा. तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरवणे. तुका म्हणे आजी तुका म्हणे. तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरवणे. वंदे हरिला कृष्ण मध्ये अवकाश प्रकाश. मला वाटो एकामेका वैष्णविका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तमलोकाचा नव. मला वाटो एकामेका वैष्णविका संभ्रम. मंडळी आम्ही बळीर गावी. मला वाटो एकामेका वैष्णविका संभ्रम. बोले वाकुली नाही पुढची आणा. जय
कल्पनेची बाधा मागणी एक तुझ प्रती आहे तरी पाय पांडुरंगा संतास हिरेची मजली तुझे काय तुका म्हणे आता उदार हो देवी पाये या संतास निर्वेची मजली अनेक तुझे काय देव ऐका, रात्री आपण आजी माजी सैनिकांचा या ठिकाणी टाळकऱ्यांचा महिला मंडळीचा सन्मान केला, पण ज्यांनी एवढं जबाबदारी सांभाळली ते आमच्या विश्वनाथ महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते बोलत होते एवढ्या स्पीडनी, म्हटलं आता एखादं नाव राहिलं तर यांच्यावरच येणार सगळं आहे का नाही, पण एवढी सुंदर महाराजांनी जबाबदारी सांभाळली. पुन्हा एकदा या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. धन्यवाद साहेब महाराज. हे सर्व आमच्या ग्रामस्थांचं सहकार्य आणि प्रेम यातूनच संपन्न होत असणारा हा नेत्रदीपक असा सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाच्या निमित्तानं महाराज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला नमूद करावंसं वाटतं की आपल्या उपस्थितीमध्ये हा काल्याचा जो काही कीर्तनाचा कार्यक्रम झाला तो न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. त्या निमित्तानं आपलं मनपूर्वक असे आभार. या ठिकाणी हरिभक्तपरायण आदरणीय सोपान महाराज सानप शास्त्री यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान आजचे जे सौजन्य होतं ते कैलासवासी अलका शंकरराव राजगुडे यांच्या स्मरणार्थ आदरणीय अमोल शंकर राजगुडे व विलास सखाराम राजगुडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विनंती असेल की आपण लवकर समोर येऊन या ठिकाणी महाराजांना सन्मानित करायचंय. तदनंतर या ठिकाणी ज्यांचं सौजन्य होतं ते अमोलरावजी शंकरराव पण सन्मान करणार आहोत. त्यामुळे कृपया कोणी जागेवर उठू नये. अगदी 2 मिनिटात हा धावत्या स्वरूपात सन्मान केला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी भाग्यवंत आहेत मंदाताई थिगळे, पुरुष भाग्यवंत आहेत विलास सीताराम पोकळकर. या दोघांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचे व सर्वांना विनंती असेल की टाळी वाजवून सर्वांनी यांचं स्वागत करायचे. चला. त्याचप्रमाणे या ठिकाणी